घरात लहान मूल म्हटलं की लहान मुलांच्या आवडीचे खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणावरती बनवले जातात। त्यातली त्यात काही मुलांना जर एकदम आकर्षित करून जर काही पदार्थ दिले तर ते एकदम आवडीने आणि चटपटीत खातात। हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी स्पेशल छोलेची रेसिपी, एकदम डिलिशियस आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर पाहूया। आता इथे मी एक कढई घेतलेली, त्यामध्ये कांदा कट करून टाकलेला आहे। थोडंसं तेल टाकून त्यामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परतला की त्यानंतर मी एक टोमॅटो, आलं आणि लसूण देखील त्यामध्ये छान असा हलकासा परतून घेतलेला आहे। खूप जास्तही नाही आणि खूप बारीकही नाही। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि त्याची छान प्युरी बनवून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने। आता हे साईडला ठेवते। आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी एक तमालपत्र टाकत आहे। तुम्हाला जर जास्त खडे मसाले आवडत असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकता। इथं मी जिरं आणि मोहरी ॲड करत आहे। आता व्यवस्थित सगळं गरम झालं की आपण मिक्सरला फिरवलेली प्युरी टाकायची आहे त्यापूर्वी मी यामध्ये 1 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे। तिखट मी अगदी थोडं टाकत आहे कारण की मी लहान मुलांसाठी बनवत आहे। आता त्यामध्ये आपण प्युरी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपला हा पूर्ण मसाला व्यवस्थित परतला गेला पाहिजे। अशा पद्धतीने आपण त्याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी थोडासा धने पावडर टाकत आहे चवीकरिता, थोडीशी हळद, अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यानंतर मी यामध्ये 2 चम्मच गरम मसाला टाकत आहे। तुम्ही कुठलाही छोले मसाला किंवा अदर कुठला मसाला असेल तुम्ही तेही ॲड करू शकता। इथे मी टेस्ट येण्यासाठी टाकत आहे। आता मसाला व्यवस्थित परतला की त्यामध्ये मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते ॲड करत आहे यामध्ये आणि व्यवस्थित आपला मसाला तेल सुटेपर्यंत वाफवून घेणार आहोत व्यवस्थित। आता आपला मसाला एकदम छान परतला आहे। आता यामध्ये आपण छोले टाकूया। हे छोले मी एकदम फ्रेश, जे टाळ येतं ना त्याचे छोले काढून हलकेसे बॉईल करून घेतले होते। हे एकदम आपले चणे नाही आहेत जे की ड्राय चणे असतात, हे टाळचे चणे आहेत जे आपण घाटे म्हणतो, त्याला मी सोलून त्याचे चणे केले होते। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि आपल्याला छान याला उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले आणखीन मऊ चणे होत नाहीत तोपर्यंत 2-3 मिनिट याला वाफवून घ्यायचे आहेत, कारण चणे ऑलरेडी आपले खूप सॉफ्ट आहेत। आता याला छान उकळी येऊन मी 5 ते 10 मिनिट शिजवून घेतलेलं आहे। इथे पहा, मला खूप जास्तही पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, एकदम अशी छान अशी हलकीशी ग्रेव्ही हवी होती। आता त्यावरती मी थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी ॲड केली आहे। मी आता ह्या रेग्युलरच्याच पोळीला थोडासा कुलचा टाईप केलेला आहे। थोडीशी कोथिंबीर आणि लाल तिखट, हळद, मीठ लावून असे मस्त फ्राय करत आहे, जेणेकरून लहान मुलाला एकदम छान आकर्षित होईल अशा पद्धतीने मी त्याच्यासोबत छोटासा कुलचा त्याला केलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही, एकदम डिलिशियस लागतो खायलाही आणि लहान मुलांना पण छान वाटतं खायला आणि आवडीने ते खातील। आता मी चणे साईडला काढून घेत आहे आपले, एकदम चवीला छान होतात, कमी साहित्यात एकदम झटपट तयार होतात। तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये मसालेही ॲड करू शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एकदम डिलिशियस किड स्पेशल रेसिपी बनवून तयार आहे, एकदम सोप्या पद्धतीने। बाय बाय।